खूप चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी मुलांच्या समोर येतात, हे बरोबर आहे, पण त्याच्यामुळे ते सगळंच बाजूला करून त्याला आपण जगापासून दूर ठेवायचा प्रयत्न करू, असं करून नाही चालणार आहे. आपलं जग छोटं होतं, आता मुलांचं जग खूप मोठं झालेलं आहे आणि आपल्याला त्याआधी मोठ्या जगात त्याच्या प्रवेश करावा लागेल. ह्या पद्धतीने जर आपण स्वतःला सांगितलं तर वास्तू तथास्तु म्हणत असते. आणि जेव्हा आपण असं सांगू की हो मुलाबरोबर मला जमवून घ्यायला लागेल, त्यालाही वास्तू तथास्तु म्हणणार आहे आणि मग मी त्याप्रमाणे विचार करायला लागणार आहे. किंवा नवरा बायकोच्या संदर्भात सुद्धा आपल्याला हेच म्हणता येणार आहे की मी माझ्या जोडीदाराबरोबर जर चांगले विचार शेअर करायला लागलो किंवा मी माझेच विचार चांगले करायला सुरुवात केली की असं नाहीये, माझ्या मनात चूक आलेला आहे, निश्चितपणाने माझी बायको किंवा माझा नवरा माझ्यासाठी चांगले आहेत, योग्य आहेत, ह्या दृष्टिकोनाचा विचार जर आपण पुढे नेला तर आपल्याला 100% त्याच्याकडून तसा रिस्पॉन्स मिळतो. कारण पुन्हा एकदा वास्तू तथास्तु म्हणत असते. बरं, म्हणजे खरं तर आपण जे विचार करतो, आपला जो अप्रोच आहे ते खूप महत्त्वाचं ठरतं. कारण आपले निगेटिव्ह विचार तुमचं पूर्ण वातावरण निगेटिव्ह करू शकतात, तुमचे पॉझिटिव्ह विचार तुमचं वातावरण खूप छान करू शकतात. याच्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मात्र इथे घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतोय नॅचरल वास्तू आणि विवाहानंतरच्या समस्या, आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतात वास्तुतज्ञ डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. सर, आता आपण जसं या सगळ्या गोष्टींवर बोलत होतो की तुमचे विचार खूप महत्त्वाचे ठरतात, तर आपल्या विचारांमधून ज्या लहरी तयार होतात किंवा आपण जे बोलतो किंवा आपण जे विचार करतो, तर त्याचा आपल्या वास्तूवर काही परिणाम होतो? सगळ्यात पहिली ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी तुला 2 गोष्टी सांगतो त्याच्याबद्दलच्या. आपण देवाच्या समोर दिवा लावतो, बरोबर आहे, सकाळची वेळ असते, आपण अंधारात दिवा लावतो आणि त्याचा प्रकाश हळूहळू पसरतो. आता हा प्रकाश हळूहळू का पसरतो माहित आहे तुला? वातावरण असतं, वातावरणात लहरी असतात आणि त्या लहरी हळूहळू पेटत जातात. अच्छा, दिवा लावला म्हणजे उजेड सगळीकडे पसरला पाहिजे. तुम्ही जर अवकाशात दिवा लावला म्हणजे स्पेसमध्ये जाऊन दिवा लावला तर उजेड कुठेच पसरणार नाही, कारण तिथे वातावरणच नाही. मग वातावरणात लहरी आहेत आणि त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो, घरावर होत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण एखादी धून लावतो, काय एखादा आपल्याला छान आवडणारं गाणं लावतो आणि ते आपल्यापर्यंत येईपर्यंत मध्ये जो वेव्ज आहेत, लहरी आहेत, त्याला पास करून ते आपल्यापर्यंत येत असतं. ह्या ज्या वेव्ज किंवा लहरी आहेत ह्या ऑलरेडी वातावरणात आहेत, त्या आपल्या घरातही असतात. मग आपण त्याच्यात विचार पेरत असतो, त्याच्यात शब्द पेरत असतो, त्याच्यात अनेक प्रकारच्या कृती पेरत असतो आणि ह्या सगळ्यातून अगदी मी इथं स्टुडिओमध्ये बसलोय, हात हलवला तर हा हात हलवण्यानं ज्या लहरी निर्माण होतात त्या सुद्धा महत्त्वाच्या असतात. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या. अगदी डान्स करतात, बरोबर आहे, छान डान्स केला तर तो छान का वाटतो? त्या लहरीमध्ये ते मुद्रा तयार होतात आणि त्या मुद्रा छान वाटण्याचं कारण ते आहे की त्या योग्य पद्धतीने केलेल्या असतात. त्याच्यातून छान असा वातावरणातल्या लहरींची हालचाल केली जाते. नुसती ती हातांची हालचाल नसते, ती लहरींची हालचाल असते. अशा प्रकारे आपल्या अवतीभोवती लहरी असतात. त्याला आपण व्हायब्रेशन्स म्हणूया, स्पंदनं म्हणूया, अशी काहीही नावं देऊ आपण त्याला. आपलं हृदय धडधडतं, त्याला आपण स्पंदित पावलं असं म्हणतो किंवा स्पंदन, त्याच्यातून स्पंदनं निर्माण झाली असं म्हणतो, कारण ते आपल्याला जाणवतं. असं न जाणवणाऱ्या गोष्टी आपल्या शरीरात आहेत का? तर प्रचंड प्रमाणात आहेत. आपण आपली नाडी बघतो, बरोबर आहे, ती सुद्धा स्पंदन होताना दिसते किंवा जाणवते. अशा अनेक प्रकारच्या लहरी आपल्या आजूबाजूला असतात आणि त्या लहरी डिस्टर्ब झाल्या, त्या लहरी जर चुकीच्या झाल्या तर आपल्याला त्याचा त्रास होणार आहे. त्या लहरी जर चांगल्या झाल्या, शुद्ध झाल्या, योग्य प्रमाणात त्या तयार झाल्या तर आपल्याला त्या छान रिस्पेक्ट देणार आहेत किंवा रिस्पॉन्स देणार आहेत. समुद्रात ज्या वेळेला प्रचंड लाटा येतात त्यावेळेला आपल्याला त्या त्रास देतात, पण समुद्रात ज्या वेळेला लहरी असतात, त्यांना छान लाटा आपण म्हणूया, त्या ज्या वेळेला असतात त्यावेळेला त्या ऊर्जा उत्पन्न करतात. ह्या पृथ्वीवर अनेक प्रकारच्या ऊर्जा निर्माण करण्याचं काम समुद्र करतो.
असं आपल्याही घरामध्ये अशा लहरी असतात, स्पंदनं असतात आणि ही स्पंदनं आपल्याला शुद्ध करता येतात, शांत करता येतात, छान करता येतात. आपल्याला आपल्या घरातलं वातावरण निर्माण करणं म्हणजे काय, तर ह्या लहरी किंवा स्पंदनं म्हणजेच आकाश तत्व. बरं सर, आपलं घर म्हणजे आपली वास्तू. आपल्या वास्तूमधून देखील काही लहरी म्हणजे बाहेर पडतात, काही व्हायब्रेशन्स बाहेर पडतात? बाहेरही पडतात आणि बाहेरच्या आत सुद्धा येतात. अच्छा. काय असतं, आपण दरवाजा उघडतो त्यावेळेला आपल्या खिडक्यांच्या काचा थोड्या हल्ल्यासारख्या वाटतात. बरोबर आहे. दरवाजा बंद करतो त्यावेळेलाही ही घटना घडते. सगळ्यांच्या बाबतीत घडत असेल. समजा काचा खूप घट्ट असतील, चांगल्या असतील, पडदे तरी हलतात. बरोबर आहे. अगदी आतल्या बेडरूमचे पडदे सुद्धा आपल्याला हलताना दिसतात. याचा अर्थ असा आहे की फक्त ती हवा नाहीये, आपल्या घरात त्या लहरी आहेत. दार उघडल्यावर बाहेरच्या लहरी आत येतात, आतल्या लहरी काही बाहेर जातात आणि ही जी सरमिसळ आहे ती बऱ्याच वेळेला काही गोष्टी इम्बॅलन्स करते, काही गोष्टी बॅलन्स करते. जर काही गोष्टी बॅलन्स होत असतील तर ती उत्तम आहे, पण काही गोष्टी इम्बॅलन्स होत असतील तर त्याच्यावर मात्र आपल्याला विचार करणं गरजेचं पडतं. मग ह्या लहरी स्वच्छ कशा करायच्या, ह्या लहरी नियमित कशा करायच्या किंवा बॅलन्स कशा करायच्या, त्याचा जर विचार करायचा असेल तर मी एक आणखीन उदाहरण देणार आहे ना आपल्याकडे वेळ? तर आपण संगीत ऐकतो. संगीत हे लहरींमधून निर्माण होतं, स्पंदनांमधून निर्माण होतं. तार छेडली तर सतार वाजते किंवा गिटार वाजते. तबल्यावर थाप मारली तर त्याच्या चमडीमधून, किंवा आता चमडी येत नाही पण त्याच्या स्पंदनं निर्माण होतात आणि सुंदर आवाज येतो. अशी जी वाद्य असतात ती सगळी स्पंदनातून आवाज निर्माण करणारी आहेत. निर्जीव वस्तू आहेत ह्या, पण त्याच्या स्पंदनं निर्माण केली की सुंदर संगीत तयार होतं. त्या संगीतात शब्द पेरले तर गीत तयार होतं आणि ह्या गीतामध्ये प्रचंड पॉवर्स आहेत. एखाद्या आजारी माणसाला जर गाणं ऐकवलं तर तो त्याच्यातून बरा होतो, बरा होण्यासाठी त्याला मदत होते. तो स्वतः प्रसन्न होऊ शकतो. आपल्या स्वतःला नर्वस झालेलो असताना एखादं गाणं ऐकायला मिळालं आपल्याला आवडणारं तर आपण पुलकित होतो. अशा अनेक ऊर्जा निर्मिती ह्या गाण्यातून होतात. आपल्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर आहे आणि मुळातच आपल्या अवतीभोवती वेव्स आहेत, लहरी आहेत. आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवरचा वापर करून जर आपण त्या लहरी स्वच्छ करायच्या ठरवल्या तर आपण शुद्ध, शांत आणि चांगल्या शब्दातलं संवाद जर घरात ठेवला, फक्त एवढ्यानंच. अनेक गोष्टी आहेत मी माझ्याकडे भेटायला आल्यावर प्रचंड सांगतो, पण फक्त आपण शुद्ध शांत शब्दातला संवाद जरी एकमेकांशी ठेवला तरीही ह्या लहरी शुद्ध व्हायला मदत होते. बरोबर, म्हणजे सुसंवाद असणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. आपल्यासाठी मुंबईवरून सुनीता यांचा फोन आलाय. सुनीता, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार. म्हणजे ते फोन डिस्कनेक्ट झालेला आहे. सर, एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की बाहेरचे जे व्हायब्रेशन्स असतात ते आतमध्ये येतात. काही वेळेला असं काही जण म्हणतात की आमच्या बाजूला खूप जास्त भांडणं होत असतात, तर बाजूच्या घरामधले जे कलह असतात ते आपल्या घरात येऊ शकतात? काही प्रमाणात येऊ शकतात. कसं असतं, आपण त्यांच्याकडे भांडणं सोडवायला जातो किंवा त्यांना बोलवून समजावून सांगायला लागतो आणि तशा वेळेला त्या दोघांमध्ये जी भांडणं असतात त्याच्यातले काही सिमिलर पॉइंट आले तर आपणही आपल्या जोडीदाराकडे बघतो, बघ तू पण अशीच वागते. आपण ते लगेच कनेक्ट करतो. हां, म्हणजे हे आलंच ना आपल्याकडे. असं अनेक बाबतीत होत असतं. मुलांचं कंपॅरिझन असेल, आपला मुलगा अमुक असा आहे आणि शेजाऱ्यांचा मुलगा तमुक तसा आहे, बघ त्याला सांगितलं जाते की त्यानं किती प्रगती केली, तू काहीच नाही. आपण ह्या पद्धतीने जे वागत असतो ते बाहेरच्या लहरी घेऊनच वागत असतो. एखाद्या देशांच्या लहरी देशांमध्ये येतात. हे तर आपण घर आहे ते तर होणारच आहे, नक्कीच येतात, असं तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर सर, एक म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की आपण मुलांचं कंपॅरिझन एक जर म्हटलं तर पुन्हा एकदा आपण थोडंसं लहान मुलांवर आलोय. तर आपण लहान मुलं, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की लहान मुलांचं जग एक थोडंसं वेगळं आणि मोठं असतं, पण आई वडिलांचं जग हे लहान मुलांमध्ये असतं. आपण मगाशी पालकांना थोडंसं समुपदेशन केलं, मात्र थोडंसं मुलांनाही तुम्ही काय सांगाल की त्यांनीही थोडीशी माझ्या मते समजुतीची भूमिका घेतली पाहिजे? नक्कीच तुझं म्हणणं बरोबर आहे, ह्याच्यात माझं दुमत नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की लहान मुलं किती लहान आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहे. साधारणतः 6वी-7वी पर्यंतची मुलं पालकांचं बऱ्यापैकी ऐकतात. तिथून पुढे त्यांच्या असं लक्षात येतं की पालकांचं ऐकलं नाही तरी चालतंय आणि इथं ते चूक करतात. कारण आपले पालक
त्यांना काहीतरी नॉलेज आहे, काहीतरी अनुभव घेतलेला आहे आणि त्यातून आपल्याला काहीतरी सांगतात, हे मात्र त्या मुलांनी लक्षात घ्यायला हवं. आपलं स्वतःचं वय एक पौगंडावस्था असते त्यावेळेला आणि काय योग्य आणि काय चूक हे समजण्या इतकं चांगलं वय आपलं नाही आहे. ते साधारणतः 19-20व्या वर्षानंतर सुरू होतं. साधारणतः 12वं वर्ष ते 20वं वर्ष ह्याच्यातली मुलं मात्र असं ऐकत नाहीत म्हणून बिघडताना दिसतात. माझ्याकडे अनेक मुलांचे आईबाप येतात आणि ते सांगतात की आम्ही खूप चांगलं सांगायचा प्रयत्न करतो आमच्या मुलाला, पण तो ऐकतच नाही, काय करावं. पण माझं मात्र माझ्या अशा मित्रांना नक्की विनंती आहे किंवा तुम्ही असं समजा की उपदेश म्हणा, पण तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या बोलण्याकडे फक्त लक्ष द्या. ते काय म्हणतात, ते का म्हणतायत ह्याचा विचार करू नका. ते काय म्हणतायत हे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या असं लक्षात येईल की ते काहीतरी त्याच्यामागे चांगला हेतू आहे. आधी हे जर तुम्ही लक्ष दिलं की ते काय म्हणतात, तुमच्या विरुद्ध बोलायचं म्हणून म्हणतायत असा विचार करून त्याच्याकडे बघू नका, एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगेन. बरोबर, म्हणजे ही पण देखील समजुतीची भूमिका लहान मुलांनी घेणं गरजेचं आहे. आपल्यासाठी पल्लवी यांचा फोन आला भिवंडीवरून. पल्लवी, तुमचा काय प्रश्न आहे? माझा प्रॉब्लेम आहे, आमचा आग्नेय दिशेला माझं वॉश बेसिंग आलंय, तर त्याच्यामुळे घरातले खूप प्रॉब्लेम चालतात, दोघांमध्ये भांडणं पण होतात आणि पैसा पण व्यवस्थित येतोय, पैसा पण तो राहत नाही. त्यासाठी काय करू शकतो? आग्नेय दिशेला वॉश बेसिन आलेला आहे त्यांचा. आग्नेय दिशा ही तेज तत्वाची दिशा आहे किंवा अग्नीची दिशा आहे असं आपण म्हणतो आणि तिथं पाणी आलं आहे म्हणजे दोघांमध्ये वाद हे त्या वास्तुशास्त्राप्रमाणे त्यांच्याही मनात आहे आणि असं असू शकतं असं ठरवल्यामुळेही ते वाद वाढतात किंवा आता ते आहेच ना मग हे होणार असंही मनात तयार होतं. सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्या दिशेला लाल रंगाची वाढ करा. रेड फॅमिलीतला कुठलाही गुलाबी रंगाचं स्क्रबर असेल, हँडवॉश असेल, अशा गोष्टी तिथे ठेवा. त्यातून काही प्रमाणात तुम्हाला रिलीफ मिळेल. नळाच्या वर ज्या फिल्टर येतात ते फिल्टर तुम्ही गुलाबी किंवा लाल रंगाचे वापरा, त्याच्यामुळे काही प्रमाणात यश मिळेल. पण ते जर बेडरूममध्ये असेल तर मात्र हे करून चालणार नाही. बेडरूमच्या बाहेर असेल तरच तुम्हाला हे करता येणार आहे. कदाचित तुमच्या किचनमध्ये हे वॉश बेसिन असेल किचनच्या जवळ तर तुम्ही नक्की करू शकता. एक आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं असूनसुद्धा आपण एका बाजूने लक्षात घ्या, तुम्ही फोन केला आहे म्हणून तुम्हाला उत्तर देतोय, एका बाजूने जरीही भांडणं संपवायची ठरवली तरीही ती अर्धी संपतात. राहिलेली अर्धी कशी संपवायची ते आपण बघूया, पण आपण अर्धी आपल्या बाजूने तर नक्की संपवू शकतो. बरं, नक्कीच. म्हणजे खरं तर पल्लवी यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालेलं आहे. खरं तर पंचमहाभूतांचं काय महत्त्व आहे आणि आजच्या काळाशी पंचमहाभूतांचा संबंध आहे की नाही या विषयावर आपल्याला माहिती जाणून घ्यायची. मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत वास्तुतज्ञ डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. सर, जसं तर मी ब्रेकवर जाण्याच्या आधी तुम्हाला विचारलं होतं की पंचमहाभूतांचं काय महत्त्व आहे नेमकं, कारण आणि आजच्या काळामध्ये त्याचा काही संबंध आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पंचमहाभूतं ही कुठल्याच काळात बदलणार नाहीत. अच्छा. कारण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि जल हे सगळं सृष्टीच्या निर्मितीसाठी गरजेचं आहे. मग कुठलीही गोष्ट तयार व्हायची असेल तर त्यासाठी ह्याच गोष्टी लागतात. आपण तयार झालेलो आहोत त्याच्यातूनच आहोत, म्हणून आजच्या काळात सुद्धा ते संपुष्टात येत नाही. कदाचित आपल्या विचारांमधून ते नाहीसं होणार आहे असं आपल्याला वाटत असतं. खूप वेळेला मी तर असा विचार करतो की आता पुढच्या पिढ्या काय करतील हा विचार करतील की नाही, पण अगदी विज्ञानात सुद्धा किंवा संशोधनामध्ये सुद्धा ह्याच गोष्टींचा वापर केला जातो आणि त्यातूनच जग पुढे चाललेलं आहे. जग पुढे जाण्यासाठी सुद्धा ह्याचीच आवश्यकता आहे. अगदी आता मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी एक संशोधन झालं जिनेवामध्ये. डॉक्टर हिग्स, काय नाव त्यांचं, व्हीलचेअरवर असतात ते डॉक्टर, मी नेहमी सांगत असतो, स्टीफन हॉकिंग्स, बरोबर. त्यांनी हिग्स बोसान शोधून काढला, म्हणजे देवकण शोधून काढला. ह्यासाठी सुद्धा पंचमहाभूताचाच उपयोग केला. मी विज्ञानाला कमी लेखत नाही हे सगळं सांगून मला हे सांगायचं आहे की
पंचमहाभूतातूनच हे सगळी सृष्टी तयार झालेली आहे, हे विज्ञानालाही मान्य आहे. आणि त्यामुळेच गुरुत्वाकर्षणाचा शोधसुद्धा लागतो आणि त्यामुळेच देवकणसुद्धा सापडतो. याचा अर्थ असा आहे की आजच्या काळाशी सुसंगत अशाच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त ह्याच्यातल्या काही तत्वांचं नुकसान मात्र आपण करायला लागलेलो आहोत. ते जर नुकसान आपण जास्त करत गेलो तर त्याचा ऱ्हास होईल, ते संपणार नाही, पण ते बिघडेल एवढं मात्र नक्की. बरं सर, खरं तर नॅचरल पॉवर हा जीवनाचा खरा पाया आहे असं तुम्ही नेहमी म्हणता. तसं तुमचं एक संशोधन देखील सुरू आहे. तर याच बेसिसवर काही प्रोडक्ट्स तुम्ही काढलेले आहेत जे नॅचरल गोष्टींवर बेस्ड आहे, तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा. नक्कीच. माझी ही जी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं तर ही सगळीची सगळी नेचरमधून घेतलेली आहेत. ह्याच्यावर कुठल्याही वेगळ्या प्रक्रिया केलेल्या नाहीत. दळणं कुठनं असेल पण त्याच्यावर केमिकलच्या प्रक्रिया करून किंवा काहीतरी आगीच्या प्रक्रिया करून काहीही केलेलं नाही. ही जशी नेचरमधून आलेली आहेत तशीच्या तशी आपण वापरतो. म्हणून मला त्याच्याबद्दल जास्त अभिमान आहे की नॅचरल पॉवर्समधल्या आपण काही पॉवर्स मिळवतो आहोत. त्यातलं सगळ्यात पहिलं जे प्रॉडक्ट आहे ते आहे यशराज धूप. आता हे प्रॉडक्ट काय आहे तर आपल्या आकाश तत्वाच्या लहरींची स्वच्छता करण्यासाठी म्हणून ह्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होतो. ह्या प्रॉडक्टमध्ये आपण होम हवनासाठी लागणाऱ्या समिधा असतील किंवा घरातल्या जंतुनाशक गोष्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती असतील त्या वापरून हा धूप बनवलेला आहे. ह्याचा धूर होणं किंवा ह्याच्यातून काही हे होणं अपेक्षित नाही आहे. हे जळणं फक्त अपेक्षित आहे. आणि त्या घरात आपण जर जाळलं 1-2-3 ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी तर ह्याच्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होतात. आपल्या घरातल्या आकाश तत्वाची पूर्ण स्वच्छता करण्यासाठी ह्याची आपल्याला मदत होते आणि घर शुद्ध व्हायला सुरुवात होते. त्याच्या पुढचं जे प्रॉडक्ट आहे माझं ते आहे यशराज सौंदर्यामृत्तिका. ह्याच्यात काय आहे तर हे आपण आपल्या अंगाला लावण्यासाठी बनवलेलं प्रॉडक्ट आहे. ह्याच्यात सुंदर असा मातीचा वास आहे. स्वतःच ती माती आहे. विशिष्ट ठिकाणावरून विशिष्ट खोलीतून काढलेली ही माती असते. खोली म्हणजे डीप, त्याच्यातून ती काढलेली माती आहे आणि ही आपल्याला प्रचंड ग्लो देते. सगळ्यात महत्त्वाचं तर आणि आपल्या स्किनचे जे काही डिझीज असतात ते नाहीसं करण्यासाठी सुद्धा ह्याची मदत होते. काही प्रमाणात आपल्या केसांची त्वचेवरच्या केसांची जी वाढ असते ती रोखण्यासाठी सुद्धा हिची आपल्याला मदत होते. त्याच्या पुढचं प्रॉडक्ट आहे औरा क्लिनिक ऑइल. आता हे जे ऑइल आहे हे सुद्धा एक स्किन प्रॉडक्ट आहे. आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे जीवजंतू असतात आणि ते आपल्या स्किनपासून 8 इंचापर्यंत असतात. म्हणजे त्याला औरा असं आपण म्हणतो किंवा आभापटल, तेजोवलय असंही म्हणतो. हे क्लीन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो एक. आणि दुसरं आपल्या सांधेदुखी किंवा स्किनचे काही आजार असतील तर तेही ह्याच्यामुळे कमी होतात. त्याच्या पुढचं प्रॉडक्ट आहे केशवर्धिनी तेल. हे आपल्या केसांसाठी उपयोगाचं आहे. आपल्या केसांना पूर्ण आरोग्य ह्याच्यातून मिळतं. केसांच्या ज्या काही समस्या असतात त्या ह्याच्यातून पूर्णपणे सुटतात. पांढरे झालेले केस काळे होणार नाहीत. मी नॅचरल पॉझिटिव्ह राहणारा माणूस आहे. त्याच्यामुळे माझ्या प्रॉडक्टबद्दल सुद्धा मी नॅचरल जे काही घडेल तेच तुम्हाला सांगणार आहे. विनाकारण काहीतरी वाढवून सांगायचं असं मला